आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला अभंग देवमान्य देशमान्य जगमान्य आणि शास्त्रमान्य असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा 4 चरणाचा आणि सकल मानव जातीला हिताचा अर्थ आणि हिताचा मार्ग सांगणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे। या अभंगाचा आणि मानवी जीवनाचा अर्थार्थी संबंध फार महत्त्वाचा आहे। ऐका, या जगामध्ये असा माणूस नाही की त्या माणसानं स्वतःचं हित पाहिलं नाही। हित या शब्दाचा अर्थ समजणं तुम्हाला कठीण जाणार नाही, मला माहिती आहे, कारण असा माणूसच नाही की त्याला स्वतःच्या आयुष्यात हित नको आहे। संताच्या दृष्टिकोनातलं हित आणि प्रापंचिक माणसाच्या दृष्टिकोनातलं हित वेगळं। प्रापंचिक माणसाच्या दृष्टिकोनातल्या हिताचा विचार केला तर एकच हित असू शकतं, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्या पलीकडे दुसरं काय हित असणार आहे? पण ऐका ओ तुकोबाराया, सांगा ना खरं मानव जातीच्या जीवनातलं खऱ्या अर्थानं हित कशात आहे? तुकोबारायानं सांगावं, देवाचं भजन करणं याला आम्ही हित समजतो। विठ्ठल विठ्ठल देवाचं भजन करणं याला हित समजतो। बोलता बोलता एक वाक्य बोलून जावं वाटतं। अगदी थोरा मोठ्यांच्या मुखातले वाक्य मी सांगतो तुम्हाला बरं का सुखदेव बाबा। परमार्थिक माणसाच्या जीवनातला बदल आणि परमार्थिक माणसाच्या जीवनातला बदल अतिशय मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य सांगतो तुम्हाला। परमार्थिक कुणाला म्हणायचं आणि प्रापंचिक कुणाला म्हणायचं? ऐका, ज्याला उधारीची चिंता आहे त्याला प्रापंचिक म्हणायचं आणि ज्याला उद्धाराची चिंता आहे त्याला खानदानी परमार्थिक म्हणायचं। ऐका हां, आणि सगळ्यात या सगळ्या गोष्टीचा पाया म्हणजे गळ्यात असणारी तुळशीची माळ। सुरुवात इथून आहे, नाही तर रातभर भजन करीत बसला आणि गळ्यात माळीचा पत्ता नाही। रातभर भजन करत बसला, कपाळाला गंध नाही। रात्रभर भजन करत बसला, आळंदी पंढरीची वारी माहीत नाही, याला कुठे हित म्हणणार आहेत का? विठ्ठल कार्यक्रम हा किमनिमित्त आहे। हे धावत्या वेगात सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य माझं मी अतिशय कमी वेळामध्ये पार पाडतो। खऱ्या अर्थानं खूप मोठी दुःखद बाब, श्री कैलासवासी नाथाभाऊ रामकिसन ढाकणे भाऊंच्या जाण्यानं हा ढाकणे परिवार आणि आपतेष्ट नातेवाईक यांचं दुःख जर पाहिलं तर समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद जरी केला तरी सुद्धा हे दुःख लिहिणं होऊ शकत नाही, एवढं मोठं दुःख झालेलं आहे। ढाकणे परिवाराचंच तुम्ही काय घेऊन बसला? या परिवाराच्या सानिध्यात जी जी माणसं आली, उदाहरणार्थ आम्ही असतो, अर्थार्थी कसला रक्ताच्या नात्याचा संबंध नाही आमचा, पण आमचं प्रेमाचं नातं एवढं मोठं आहे की रक्ताच्या नात्याला सुद्धा लाजवेल असं आमचं नातं आहे। ढाकणे भाऊंच्या घरातला एक व्यक्ती गेला, नाथा भाऊ गेले, म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखा आहे। भाऊ शरीराने जरी गेले असले तरी त्यांच्या कीर्तीनं खऱ्या अर्थानं चंद्र सूर्य असेपर्यंत पिढ्यानपिढ्या ते नावानं अजरामर राहणार आहेत, असं त्यांचं जगणं आणि वागणं होतं। मी चालता चालता सांगेल तुम्हाला, माणसाच्या जीवनात माणसाला काही कमवता आलं नाही तरी चालेल, माणसानं स्वभाव कमवायचा। त्याचं कारण सांगतो, माणसाला संपत्तीनं जग जिंकता येत नाही, माणसाला ताकदीनं सुद्धा जग जिंकवता येत नाही, माणसाला सौंदर्यानं सुद्धा जग जिंकवता येत नाही, माणसाला जग जिंकवता येतंय ते फक्त स्वभावानं। म्हणून माणसानं स्वभाव कमवायचा आणि स्वभाव तो नाथाभाऊंनी कमवला। आजही नाथाभाऊंचा स्वभाव, नाथाभाऊंचा चेहरा
ते स्वरूप डोळ्यासमोर राहिलं तरी आजही टचकन डोळे भरून येतात. खऱ्या अर्थानं संपूर्ण ढाकणे परिवार आणि आप्तेष्ट नातेवाईक या दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत. मी वामन भाऊ भगवान बाबांच्या चरणी, नारायण बाबांच्या चरणी प्रार्थना करेल की या परिवाराला लवकर या दुःखातून सावरून या परिवाराकडून समाजसेवा, धार्मिक सेवा घडो, ही या संतांच्या चरणावर मी विनंती करतो. यांच्यामध्ये दुःखांकित असणारे त्यांचे बंधू महादेव भाऊ रामकिसन ढाकणे आणि संतोष भाऊ रामकिसन ढाकणे, 3 भावातला एक भाऊ गेला म्हणजे अर्ध जीवन गेल्यासारखं आहे. आणि मी सांगत असतो, मायबापाच्या नंतर दुःख वाटून घेणारा या जगामध्ये कोण असतो? तो आपला भाऊ असतो. स्वार्थापायी जग तुमची वावा करेल, स्वार्थाच्या पोटी जग तुम्हाला नवाजेल, स्वार्थाच्या पोटी सगळं जग तुम्हाला गोड बोलील. पण एका व्यक्तीच्या पायाला ठेच लागल्याच्या नंतर अगोदर पाणी येतं ते आईवडिलांच्या डोळ्यात आणि त्यांच्या नंतर पाणी येतं ते भावाच्या डोळ्यात आणि बहिणीच्या डोळ्यात. म्हणून भावाच्या जीवनात भाऊ हा किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला महादेव भाऊ, संतोष भाऊ सांगतील. म्हणून जीवनामध्ये रामकथेचा आपण जर सारासार विचार केला तर त्या रामकथेच्या माध्यमातून आपल्याला भावाचं प्रेम जपणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून या दोन्ही संतोष भाऊ असतील, महादेव भाऊ असतील, सगळं काही आयुष्यात असलं तरीसुद्धा गेलेला भाऊ परत येऊ शकत नाही, ही त्यांच्या जीवनातली खूप मोठी उणीव आहे. आणि यांच्या पश्चात अजून त्यांचे चुलते श्री रावसाहेब भाऊ उत्तम ढाकणे, त्यांचे चिरंजीव मुलगा राजेंद्र रावसाहेब भाऊ ढाकणे आणि त्यांचे चुलते कैलासवासी पांडुरंग भाऊ उत्तम ढाकणे आणि त्यांचे भाऊ नवनाथ भाऊ पांडुरंग ढाकणे, चुलते बाळासाहेब भाऊ उत्तम ढाकणे व त्यांचे भाऊ गणेश बाळासाहेब ढाकणे आणि कैलासवासी नाथाभाऊ यांचे चिरंजीव करण नाथाभाऊ ढाकणे आणि कृष्णा नाथाभाऊ ढाकणे आणि महादेव भाऊंचे चिरंजीव स्वप्नील महादेव भाऊ ढाकणे आणि निखिल महादेव भाऊ ढाकणे आणि त्यांच्या बहिणी. हा संपूर्ण परिवार आल्या आल्या ज्यावेळेस मी घरामध्ये पदार्पण केलं, घरी गेलो, हे वैभव पाहिलं, खऱ्या अर्थानं माझेसुद्धा डोळे भरून आले. इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनाविरी, या उक्तीप्रमाणे अतिशय कष्टामधून एवढा मोठा गड जिंकला गड्या, पण या गडाचं सुख पाहायला खऱ्या अर्थानं नाथाभाऊंला नाही मिळालं. ही शोकांतिका आहे. त्या आईच्या मुखातले वाक्य ऐकले, आईचा टाहो पाहिला, मलासुद्धा रडणं नाही थांबलं. त्याचं कारण सांगतो बरं का. एखाद्या मुलाच्या डोळ्यासमोर आई वडील गेले ना, तो मुलगा दुःख पचवील तो दुःख बरं का. पण सांगू, एखाद्या आई वडिलांच्या समोर करता मुलगा गेला ना, ते मायबापाला ते दुःख पचवणं अशक्य असतं. आणि खऱ्या अर्थानं ते मी आत्ता आईसाहेबाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर मी पाहिलं. खऱ्या अर्थानं जायचं आहे तर प्रत्येकालाच जायचं आहे बरं का. माया आडवी येते म्हणून हे सगळं दुःख आपल्या जीवनामध्ये उभं राहतं. पण खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये अश्रू येण्याचं एकच कारण माणसानं दिलेलं प्रेम असतं बरं का. म्हणून ऐका, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही कमवता आलं नाही तरी चालेल. एखादा म्हणेल अरे मी एवढा श्रीमंत आहे, एखादा म्हणेल अरे माझ्याकडे 5 कोटीचा बंगला आहे, एखादा म्हणेल अरे माझ्याकडे 10 कोटीची संपदा आहे, एखादा म्हणेल अरे माझ्याकडे 100 माणसाचं माणूसबळ आहे. याच्यावरती तुमची श्रीमंती अवलंबून नाही बरं का. याच्यावरती तुमची श्रीमंती अवलंबून नाही. तुम्हाला श्रीमंती पाहिजे असेल, ज्यावेळेस तुमच्यावर दुःख येईल, ज्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील, अरे ते अश्रू पुसायला किती जण येतात ते माणसं मोजा, त्याच्यावरती तुमची श्रीमंती अवलंबून आहे. आलं लक्षात? हेच आपल्याला या कीर्तनामधून आज शिकायचं आहे. विठाला विठाला आणि या ढाकणे परिवाराच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली ही सेवा आणि सेवेसाठी उपस्थित असणारे
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांचा नामोल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये गैन्यनाथ गडाची अत्यंत एकनिष्ठेने सेवा करणारे, सर्वांच्या परिचित असणारे हरिभक्तपरायण, आमच्या गुरुस्थानी असणारे, अगदी लहानपण त्यांच्या सान्निध्यात गेलं. सुरुवातीला मृदंग वाजायचो. आता या ढाकणवाडीतल्या गावकऱ्यांना काय सांगायची गरज नाही, कारण सगळ्यात जास्त मीच पखवाज वाजवलेला तुमच्या वाडीत. इतका पखवाज कोणी वाजवलेला नाही, आहे का नाही, जास्त वर्ष. म्हणून असे आमच्या गुरु ठिकाणी असणारे सुखदेव महाराज बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यांच्याचबरोबर आमच्या प्रेमास्तव आळंदीवरून आलेले न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या 10-15 वर्ष सान्निध्यात राहून ज्यांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं असे आमचे परम मित्र युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण भीमराव महाराज बटुळे शास्त्री, त्यांच्याचबरोबर हरिभक्तपरायण भीमराव महाराज दराडे शास्त्री. हा ते इकडली तिकडं झालं काय नव्हतं, मला अलीकडं गोळ्या संपल्यावर नाही होतं वया मनाने. तुम्हाला सांगतो काय झालं, वय कमी झालं, कीर्तनं जास्त झाले, हे त्याच्यामुळं सगळं व्हायला लागलं. भीमराव महाराज दराडे शास्त्री आणि त्यांच्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण मोठे बंधू की ज्यांच्या कष्टामुळे आशीर्वादामुळे आज मी तुमच्या पुढे उभा आहे, आमचे हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज खेडकर. ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आणि आता सगळ्यांचं नामोल्लेख करणं वेळेअभावी गरजेचं नाही. आणि इकडं मृदंगवादक आमचे हरिभक्तपरायण सिद्धार्थ महाराज गोगावले, आमचे हरिभक्तपरायण राम महाराजही उपस्थित आहेत. आणि तुम्ही सगळी मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला प्रत्येक संतांनी माणसाला जागं केलं, काय करायचं आणि काय नाही करायचं. प्रत्येक संतांनी जागं केलं. हा, माझ्या ज्ञानोबारायला रेड्याला जागं करणं, रेड्याचा उद्धार करणं जड गेलं नाही, तेवढा उद्धार माणसाचा करणं जड गेलं. निर्जीव भिंतीचा उद्धार करणं संताला जड गेलं नाही, अवघड गेलं नाही, तेवढा माणसाचा उद्धार करणं जड गेलं. उदाहरण सांगून जाईल. 4 पायाचा बुद्धिहीन रेडा ज्ञानोबारायांच्या सानिध्यात आला. काही क्षणापुरता हो, त्या रेड्याचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबारायाला 2च शब्द वापरावे लागले, फक्त 2च. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, बोल, एवढे 2 शब्द रेड्याला बोलले. ऐका बरं का, 2 शब्द. अहो, बोल म्हटल्याच्या नंतर रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडले. तुम्ही म्हणताल महाराज रेडा सजीव असतो, त्याचा उद्धार होणं सोपं आहे. पुढे जाऊन सांगतो. ज्ञानोबाराय निर्जीव भिंतीच्या सानिध्यात गेले. निर्जीव भिंतीला ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला आणि ज्ञानोबाराय त्या भिंतीचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्या भिंतीनं सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेतला. भिंत सुद्धा चालायला लागली. अजून पुढे जाऊन सांगतो. ज्ञानोबाराय एका प्रेताच्या सानिध्यात गेले. त्या प्रेतानं सुद्धा उठून ज्ञानेश्वरी लिहावी. सच्चिदानंद बाबानं ज्ञानोबाराय सानिध्यात गेले. प्रेतानं सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेतला. पण माणसाचा उद्धार करणं अवघड गेलं. माणसाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबारायाला 9000 ओव्या लिहाव्या लागल्या. माणसाचा उद्धार करण्यासाठी हरिपाठात 28 अभंग लिहावे लागले. माणसाचा उद्धार करण्यासाठी तुकोबारायाला 4000 अभंग लिहावे लागले. तरी अजून माणसाच्या गळ्यात माळ पडली नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी, येतंय लक्षात तुमच्या? हां, आता इथं अर्धे माणसं मान हालितेत आणि ज्यांच्या गळ्यात माळ नाही तेच मान हालितेत. पुन्हा नंदीबाई लावणी, हाय का नाही? का गळ्यात तुळशीची माळ घालायची? देवाच्या दारात जाण्याचं लायसन येते म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालायची. मी अजून सांगू तुम्हाला. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाच्या, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आपल्या गळ्यात तर माळ पडतच नाही हो, पण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला चांगलं बोलण्याची सुद्धा आपली वृत्ती होत नाही. किती जन्माचं पाप घेऊन आला असन बिचारा खाली. ऐकताय ना?
एखाद्याच्या गळ्यात माळ पाहिले ना, याच्या पोटात लगेच गोळा उठतो, त्याच्या गळ्यातली माळ पाहिली का बघा, गळ्यात माळन पोटात काळ. गप ना, तुला काय गरज आहे का, नीट काशी कर ना तू. एखाद्याच्या कपाळाला चांगला गंध पाहिला ना, बघा गंधाचा टिकलान चौखून हुकला, काय गरज आहे का. हा ऐका, तुम्हाला परमार्थ करणं होत नसेल, एखाद्याला चांगलं जर बोलता येत नसेल नका बोलू, पण एखाद्याच्या वर्मावर जर तुम्ही बोलले ना वारकऱ्याच्या, त्याच्यासाठी तुम्हाला एकच, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. ऐका, जर तुम्ही चांगलं कर्म केलं नाही तर नरकाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. म्हणून चांगलं वागायचं. म्हणताल महाराज चांगलं वागणं कशात समजायचं, आमचं हित कशात समजायचं. मी सांगितलं तुम्हाला, आपण धन धान्य येणं याला हित समजतो, ते हित नाही. देवाचं भजन करणं याला हित म्हणतात. काय शुद्ध भावानं चिंतन करणं, भजन करणं याला हित म्हटलं. अशा हिताच्या ठिकाणी जागा कोण राहिला, आपण तुकोबारायालाच विचारू. आता इथाली ध कुणाला विचारावा, हो तुकोबाराया, या जगाच्या पाठीवर हिताच्या ठिकाणी कोण राहिला. तुकोबाराय सांगतात, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची माणसं आहेत म्हणले या जगतामध्ये. किती बोला, 3 प्रकारची माणसं. ऐका, त्यातला एक रजगुणी आहे, एक तमोगुणी आहे आणि एक सत्वगुणी आहे. या 3 प्रकारच्या माणसातला सत्वगुणी हा हिताच्या ठिकाणी जागा आहे बरं का महिला मंडळी. सत्वगुणी एवढ्यावर थांबले नाही. पुन्हा काही वेदांतिक मतवादी लोक आले आणि ते म्हणले 3च प्रकारची माणसं नाहीत, या ठिकाणी 5 प्रकारची माणसं राहतात. कोणत्या 5 प्रकारची माणसं राहतात. इथं पामर आहे, या ठिकाणी विषय आहे, इथं जिज्ञासू राहतोय, इथं मुक्त राहतोय आणि या ठिकाणी भक्तही राहतोय. या 5 प्रकारच्या माणसातून कोण जागा आहे, हा ते आपल्याला पाहिजे. महाराज विषयी हा स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे का, विषयी हिताच्या ठिकाणी जागा नाही का. प्रपंचामध्ये तो एवढं खऱ्या अर्थानं भोग भोगण्यात तो रममान झालेला आहे, भोग भोगण्यात इतका रममान झालाय की त्याला पाप होतंय का पुण्य होतंय याची त्याला काही काळजीच नाही. मग स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा राहणं हे त्याच्या डिक्शनरीत बसत नाही. हां, काही माणसं एवढे विषय भोगाच्या आहारी जातात, एवढे विषय भोगाच्या आहारी जातात की त्याला काही लिमिटच नाही. हां, तुकोबाराय म्हणतात, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. एवढं विषय भोगामध्ये अडकतात. म्हणून तो विषय जो आहे ना, तो सुद्धा स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे पामर. पामर सुद्धा स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा नाही. तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू हिताच्या ठिकाणी जागा नाही, पण त्याला फक्त वाटतंय गड्या मला देव भेटावा. लक्ष आहे ना तुमचं, त्याला फक्त वाटतंय मला देव भेटावा. मला सांगा, देव भेटावा फक्त एवढंच जर चिंतन केलं तर देव भेटेल का. देव भेटत नाही. देवासाठी काहीतरी करावं लागतंय. काय करावं लागतंय, देसी तेव्हा घेसी ऐसा आससी उदार. देवाला भक्ती द्यावी लागते. देव तुम्हाला तेव्हा पावन होतोय. जसं आदिनाथ बाबा आपल्यासाठी देव रूपानं आता पावन झाले. बाबांच्या आगमनानं मला वाटतंय नाथाभाऊंचा सुद्धा उद्धार झाला असेल. आणि हा ढाकणे परिवार खऱ्या अर्थानं बाबांचं स्वरूप पाहून या दुःखातून सहजासहज मुक्त झाला असावा. महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरत असताना अनेक साधू महात्म्याच्या भेटी होतात. पण एखाद्या गडाचा महंत कसा असावा, गुरुची सेवा शिष्यानं कशी करावी, वारकरी संप्रदायाचे पाईक कुणाला म्हणावं, वारकरी परंपरा तंतोतंत कशी पाळावी, हे महाराष्ट्राच्या पाठीवर हे पाळावं सगळे हे पावतं फक्त आपल्या गुरुवारी आदिनाथ बाबांचं. आज खऱ्या अर्थानं
ब्रह्मलीन गुरुवर्य नारायण बाबांच्या उत्तराधिकारी होण्याचं बाबांना सद्भाग्य प्राप्त झालं आणि हा संपूर्ण परिसर अर्धा महाराष्ट्र बाबांच्या सानिध्यामध्ये भक्तीच्या प्रवाहात वाहतोय. खऱ्या अर्थानं बाबांचा हा परमार्थ पाहून आमचे सुद्धा डोळे भरून येतात. एवढ्या मोठ्या महात्म्यानं माझ्या कीर्तनामध्ये यावं आणि खाली बसावं, हाच मोठा परमार्थ आहे बरं का. आणि परमार्थातून हेच आम्ही बाबाकडून शिकतो. आज खऱ्या अर्थानं बाबाच्या आगमनानं मला वाटतं बाबाच्या जागेवर कीर्तन करायची माझी दुसरी वेळ आहे. मला वाटतं मी सुद्धा खूप मोठं भाग्य घेऊनच जन्माला आलो असावा. मडीला सुद्धा बाबांचं काल्याचं कीर्तन होतं, तिथं सुद्धा बाबांच्या जागेवर मला काल्याची कीर्तन सेवा मिळाली. पण आज सुद्धा या ठिकाणी बाबांचीच प्रवचन सेवा होती. पण बाबांना सगळाच भक्त परिवार सांभाळायचा आहे, सगळ्यांनाच आधी आशीर्वाद द्यायचा आहे. त्याच्यामुळं आज सुद्धा बाबाच्या जागेवर ही माझ्याकडे सेवा आली आणि माझासुद्धा आज बाबांच्या आगमनानं माझासुद्धा उद्धार झाला. म्हणून बाबांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतो. विठ्ठल विठ्ठल मी सांगत होतो या जगामध्ये हिताच्या ठिकाणी जागं कोण आहे. वेदांतिक मतवादी लोक आली. अजून 5 प्रकारची माणसं राहतात म्हटले या जगतामध्ये. पामर आहे, विषयी आहे, जिज्ञासू आहे, मुक्त आहे आणि भक्त आहे. पामर आणि विषयी हे भोगण्यात रममान झालेत. त्यांना हित कशात आहे हे कळतच नाही. जसं आत्ताचे संसारिक माणसं फक्त विषय भोगामध्ये त्यांचा जीव गुरफटलेला आहे, तसेच पामर आणि विषय बरं का. जिज्ञासू माणसाला वाटतंय फक्त मला देव मिळावा, पण देव मिळावा एवढं स्वप्न पाहिल्याच्या नंतर देव मिळतोय का कुठं. अनेक लोकांनी परमार्थामध्ये जीव घालवला आणि देव लक्षात ठेवा, देव परीक्षा पाहिल्याशिवाय तो कुणालाच भेटला नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायासारखी परीक्षा, महात्म्याची परीक्षा पाहावी. ज्ञानोबारायामध्ये काय सामर्थ्य नव्हतं, त्यांची सुद्धा आयुष्याची परीक्षाच पाहिली. नाथबाबाच्या जीवनामध्ये काय सामर्थ्य नव्हतं, त्यांची सुद्धा परीक्षाच पाहिली. त्याच्याशिवाय देव मिळाला का. मी तर सांगत असतो, ज्याला परमार्थ साध्य करून घ्यायचा ना, त्याच्या जीवनात अगोदर त्याने एकच गोष्ट पाळायची की समाजाचा त्रास सहन करून घ्यायला शिकायचा. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, ज्याचं आचरण आहे त्याचेच चरण धरावेत माणसाने. आचरण बरं का. आणि समाजाचा त्यानं त्रास सहन केला त्याला संत म्हणावं लागतंय. मी उदाहरण देईन. भगवान बाबांचं जीवन सुखात गेलं नाही. वामन भाऊच्या जीवनाचा जर आपण विचार केला, समाज जरी वामन भाऊला भिला असला तर वयाच्या 29व्या दिवशी वामन भाऊंच्या आई गेल्या. परिणाम एवढं सामर्थ्य होतं, 75 वर्षाच्या आजीला पाना फुटला आणि वामन भाऊ महाराज 75 वर्षाच्या आजीला दूध पिले. ज्ञानोबारायांनी सुद्धा हे जग जिंकलं. कशाच्या जीवावर. संपत्तीच्या जीवावर थोडं जिंकलं. ज्ञानोबारायाकडे संपत्ती नव्हती, ताकद नव्हती, माणूसबळ नव्हतं, तरी सुद्धा हे जग जिंकलं. तरी सुद्धा आज हे सगळं जग ज्ञानोबारायाला डोक्यावर घेऊन फिरतंय. त्याचं कारण सांगू, या जगाला ज्ञानोबाराय आपलं म्हणायला शिकले. विसोबा काकानं ज्ञानोबारायाला काठीनं मारावं, तरी सुद्धा ज्ञानोबारायांना प्रेमानं काका म्हणून हाक मारावी. परिणाम आज जगानं ज्ञानोबारायाला डोक्यावर घेतलं. मंबाजीबुवानं तुकोबारायाला काठीनं मारलं, त्याच मंबाजीबुवाचे पाय जाऊन चेपावेत. परिणाम सगळं जग तुकोबारायाला डोक्यावर घेऊन नाचतंय. नाथ बाबाच्या आयुष्यामधले त्या यवनाचा विचार केला, 1000 वेळेस जर तो येऊन अंगावर थुंकतोय तरी सुद्धा नाथबाबानं त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं. हाच आयुष्यातला मोठा परमार्थ आहे. आणि हेच आपल्याला या महाराष्ट्रातल्या संतांकडून शिकायला पाहायला मिळतंय. म्हणून माणसानं परमार्थामध्ये आलं की त्रास सहन करून घ्यायला शिकायचा. अलीकडे आम्ही आदिनाथ बाबांकडे पाहूनच खऱ्या अर्थानं परमार्थ करतोय की खऱ्या अर्थानं बाबांचं जीवन कसं आहे. आणि अलीकडे खूप अवघड झालं महाराज. समाजामध्ये बदल होणं सुद्धा कठीण आहे. मी बाबांच्याच मुखातले वाक्य सांगतो. सद्गुरू जोग महाराज कृपाशीर्वादाने मला जे प्राप्त झालंय तेच तुमच्या पुढे मांडतो बरं का. ऐका.
बाबाच्याच मुखातले वाक्य ऐकले होते. अलीकडे कीर्तनकाराचा सुद्धा अनेक बाजार झाला. त्याच्यामुळे समाजातल्या लोकांच्या वृत्तीत बदल होईल हे असं काही शक्य नाही बरं का. बाबा म्हणत असतात समाजाला बरं वाटेल असं कीर्तन करू नये, समाजाचं बरं कसं होईल असं कीर्तन करावं, हे बाबांच्या मुखातले वाक्य आहे. समाजाला चांगलं वाटेल असं कीर्तन करू नये, समाजाचं चांगलं कसं होईल असं वाक्यानं कीर्तन करावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, त्या जिज्ञासूला फक्त वाटतंय गड्या मला देव मिळावा, असे जिज्ञासू आपल्यात लई मोठे बसलेले असतील, लई जिज्ञासू बसलेले असतील. देवाच्या मंदिरात गेलं, एकदा मोठ्याने घंटा वाजली की बास त्याला वाटतं देव माझा झाला. देवाच्या पेटीत 10 रुपये टाकले की देवाकडे माणूस काय काय मागल. देवाचा सुद्धा कावा बीपी वाढवतो महाराज यांच्या मागण्यानं, देवाचा सुद्धा आहे का नाही. 100 रुपयाची सप्ताहात वर्गण दिली की त्या देवाकडे माणसानं काय काय मागावं. आमच्या महिला मंडळी तर काय काय मागतील भरोसा नाही महाराज. ठकीला पोरगी होऊन देईन, ठक्याला पोरग होऊन देईन, इथपर्यंत कोटी संतान प्राप्त होणं आणि घरात धनधान्य प्राप्त होणं, याच्यापेक्षा पलीकडे प्रापंचिक माणूस देवाकडे काय मागतोय, याच्यापेक्षा पलीकडे कुणी मागत नाही. मला सांगा बरं, याच्यातला बसलेला एखादा भेटलाय का कधी? आहे का कोणी? देवा मला माझ्या आयुष्यात काही दिलं नाही तरी चालेल, पण देवा शेवटच्या श्वासापर्यंत एकदा तरी मला दर्शन दे, असा म्हणणारा माणूस बसलाय का इथं? नाही, घेणं देणंच नाही त्याच्याशी. ऐका, पण कशासाठी देह दिला? देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा. देवानं भजन करण्यासाठी जन्म दिलाय ना, भजनच करावं, उद्धार करून घ्यायचा ना. एवढं देवानं हा देह उद्धारासाठी दिलाय ना, उद्धार करून घेतलाच पाहिजे. त्या जिज्ञासूला देव भेटत नाही, कारण त्याला फक्त वाटतंय मला देव भेटावा. 4 नंबरचा आहे तो मुक्त. त्या मुक्त माणसाची ही मुक्त अवस्थाच आहे महाराज. ऐका कसा तो मुक्त, तर मुक्तच आहे. एकदा जिजाबाईच्या घरी जिजाबाईचे भाऊ जेवायला आले. आता घरी भाऊ जेवायला आल्याच्या नंतर महिला मंडळीला माहिती आहे त्या किती प्रेमानं जेवायला करतात. घरातले सगळे मसाले जे कवाच बाहेर निघत नाहीत, ते भाऊ घरी जेवायला आल्यावर सगळे मसाले बाहेर निघतात भाजी करायला. जिजाबाईचे भाऊ घरी आले आणि एवढा आनंदानं स्वयंपाक केला जिजाबाईनं, एवढा आनंदानं स्वयंपाक केला, त्या भाजीत मिठच टाकायचं राहिल्या. सगळी आळणी फुसूक भाजी. तुकोबाराय आणि जिजाबाईचे भाऊ जेवायला बसले, पोटभर जेवले. आता जिजाबाईचे भाऊ खऱ्या अर्थानं स्वाभिमानी होते महाराज. आताचे भाऊ स्वाभिमानी थोडेच आहेत. एकदा काय झालं, माझा मेवना माझ्या घरी जेवायला आला बाबा. जिजाबाईचे भाऊ जेवायला आले, पण भाजीत मीठ नव्हतं. तर तुकोबारायाच्या समोर कसं म्हणावं भाजीला मीठ कमी आहे म्हणले नाही, आणि तुकोबाराय त्यांच्या नामसाधनेत दंग, हाही ते खाल्लं. दोघाचा काही मेळ नाही, भाजीत मीठच नव्हतं. आत्ताचे बघा काही काही मेवणे घरी आले ना, माझा मेवना घरी जेवायला आला बाबा. बाबा म्हणते तुमचं लग्न कधी झालं? बाबा 6 वर्ष झालं माझं लग्न झालंय, 6 वर्षापासून प्रपंचाच्या ठेचा खातोय मी, आत्तापासून नाही. आणि काय सांगाव, मेवना घरी जेवायला आला, जेवायला बसलोत, पण माझ्या पत्नीच्या ध्यानातच राहिलं नाही त्याला गुलाबजांबू वाढायचे. मेवना इतका डांबरट निघलात काय सांगाव तुम्हाला. बहिणीला म्हणला अगं काय सांगू ताई तुला. ती म्हणली काय झालं? येताना एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला. मग झालं काय म्हणली, त्या पावसात भला मोठा साप आडा गेला म्हणला माझ्या गाडीला. बायको म्हणली बाई मग पुढं काय झालं? कशाचं काय, रस्त्याला जो साप असा आडा पसारला, संपाना साप. बायको म्हणली मग साप नेमकं होता तरी किती लांब? काय सांगू तुला, त्या सापाची शेपटी माया ताटापशी, तर त्या सापाचं तोंड ताबाक त्या भरणीतल्या गुलाबजांबू पशी. ती म्हणली मग बया माया ध्यानातच नाही राहिलं तुला गुलाबजांबू वाढायचे. सगळी भरणी संपिली तवा ग बसला. तसे जिजाबाईचे भाऊ होते, शब्द बोलले नाही. दोघाचं जेवण झालं आणि नंतर जिजाबाई जेवायला बसल्या तर भाजीत मीठच नाही भाजी तो. मग जिजाबाई तुकोबारायला बोलू लागल्या, का हो तुकोबाराय, एवढ्या दिवसात माझा भाऊ आजच घरी आला, जेवण केलं, त्यानं स्वाभिमानानं सांगितलं नाही भाजीत मीठ होतं, पण तुमचं कर्तव्य होतं ना. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले जिजाबाई काय मी खातो कासा या सांगाते. अगं आई
नामसाधनेनं आम्ही काय खातो आणि काय पितो याचं आम्हाला भानच राहिलं नाही. तुझ्या भाजीतलं मीठ कधी सांगावं आम्ही. येतंय लक्षात? असा माणसाचा परमार्थ असावा. ही मुक्त माणसाची अवस्था झाली. आणि 5वा आहे भक्त. त्या भक्ताची अवस्था अशी आहे, तो भक्त हिताच्या ठिकाणी जागा आहे. काय अवस्था आहे भक्ताची? दिन रजनी हाची धंदा गोविंदा हिताच्या ठिकाणी जागा आहे. रात्रंदिवस तो भक्त जो आहे ना, तो भगवंताच्या साधनेत दंग झालाय. त्याला दिवसाची रात्र कळत नाही, रात्रीचा दिवस झालेला कळत नाही. म्हणून तो भक्त हा हिताच्या ठिकाणी जागा आहे. आणि जो भक्त अशा हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याच भक्ताच्या माता पित्याला मी धन्यता देतो, असं जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माता पित्याला मी धन्यता देतो. काय तुकोबारायांचं खऱ्या अर्थानं जीवन म्हणावं भाऊ, काय जीवन म्हणावं ऐका. मग महाराज बटुळे बाबा तुम्ही थोडं उशीर आले, लेट आले पण थेट आले, तुम्हाला धन्यवाद बरं का. मग महाराज प्रत्येक मानव जातीच्या हिताच्या ठिकाणी या जगाच्या पाठीवर कोण उभे आहे? ते पहिले संत उभे आहेत आणि दुसरे मायबाप आहेत. का? लेकुराचे हित वाये माऊलीचे चित्त. ऐका बरं का, मी सांगून जाईल तुम्हाला. पहिल्या चरणात तुकोबारायांनी पहिलं स्थान मातेला दिलं आणि दुसरं स्थान पितेला दिलं. धन्य माता आणि नंतर पिता. दुसऱ्या चरणात सुद्धा कुळी कन्या आणि नंतर पुत्र. त्याचं कारण असं आहे बघा, मुलगी ही 2 घरचा दिवा लावते बघा, 2 घराचा उद्धार करते. आणि पोरगा हा एकाच घराचा उद्धार करत नाही. परमार्थिक जर निघला तर एखाद्या घराचा उद्धार, आणि नालायक जर निघला तर त्याच्या 7 पिढ्या नरकात जातात महाराज. आणि खऱ्या अर्थानं पहिलं मातेला स्थान का दिलं मी सांगून जाईन तुम्हाला. ऐका, आपल्या शरीरामध्ये ऐका ज्वारीच्या दाण्या एवढी गाठ सुद्धा सपदत नाही, ज्वारीच्या दाण्या एवढी बरं का. पण ती माय 2.5-3 किलोचा गोळा 9 महिने पोटामध्ये सांभाळते. आणि हे दुःख काय असतं ना, त्या माईला जाऊन विचारा बरं का. त्या माईला जाऊन विचारा. त्या माईचा पदर आहे ना, पदर, त्या माईचा पदर कुठं कुठं कामाला येतोय. ऐका, घरातला गरम झालेला तवा उचलायचा म्हटलं तर माईचा पदर कामाला येतो. त्या आईचं महत्त्व सांगतो बरं का तुम्हाला. त्याच माईचा पदर लेकराला घाम आला तर तोच पदर घाम पुसायला कामा येतो. त्याच माईचा पदर भर हजारो लोकांमध्ये बाळाला जर खऱ्या अर्थानं भूक लागली तर त्या आईला त्या बाळाला दूध पाजताना तो पदर वरून घेऊन त्याला झाकण टाकतात आहे, तिथं त्या आईचा पदर कामाला येतोय. शेतात कामाला माई चालली, लेकराला ऊन लागतंय म्हणून त्या माईचा पदर त्या ठिकाणी सुद्धा कामाला येतोय. अनेक प्रकार सांगता येतील. कुठं करतं, रात्री लेकराला थंडी वाजायला लागली, त्या आईचा पदर तिथं सुद्धा कामाला येतोय. पण तो पदर आता सगळीकडे राहिला नाही. ऐका, तो पदर फक्त खेड्यातच राहिला आहे. आता सिटीत गेलात तर जीनच्या पॅन्टीवाल्या टी शर्टीवाल्या माया जन्माला आल्या, तिकडं लेकरायला त्या पदराची ऊब कधी मिळायची महाराज, कधी मिळायची. म्हणून संस्कृतीहीन माणसं झाले जगाच्या पाठीवर. ऐका, हिंदू धर्माची संस्कृती श्रेष्ठ आहे, हिंदू धर्मातलं तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे. सगळ्या जगानं हिंदू धर्माचा आदर्श घ्यावा, सगळ्या जगानं हिंदू तत्त्वज्ञानाचा आदर्श घ्यावा. एवढं तत्त्वज्ञान आपलं मोठं आहे. मला तर वाटतं माणसानं आता हे तुम्ही जे सगळ्या MH 75-80च्या पुढं निघलेल्या गाड्या आहेत ना, एकच करायचं. पण जुन्या माणसाच्या खोडी जात नाहीत महाराज. का जात नाहीत? तुम्हाला वाटत असेल म्हातारपणात सुख भोगायचं आहे, आंघोळ केल्या केल्या नातवाला हाताला धरून आंघोळ घाला तुमच्याबरोबर. त्याच नातवाला देवाऱ्यासमोर बसवा, त्याच नातवाच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. त्याला सांगा, बाळ्या अरे ज्ञानोबारायांना एवढ्या त्रासातून हे बघ रे आपल्या उद्धारासाठी हे ज्ञानेश्वरीसारखं तत्त्वज्ञान लिहून ठेवलंय. बाळ्या वाच या ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या,
ते पोरग 5 वाव्या वाचील, तुमचं म्हातारपण राजासारखं जाईल. त्याच बाळ्याला सांगा, बाळ्या जगद्गुरु तुकोबारायांनी तुझ्या माझ्या उद्धारासाठी 5वा वेद निर्माण करून ठेवलाय या गाथ्याच्या रूपामध्ये. घे गाथा, वाच त्या गाथ्यातला एक अभंग. त्या पोरानं जर तो अभंग वाचला ना, तुमचं म्हातारपण राजासारखं जाईल. पण बरेच म्हातारे असतेत, त्या नातवालाच बिडी पेटून आणायला पाठीतेत, येता येताच तो नातू 2 झटके आणतंय. आलं लक्षात? आणि बऱ्याच म्हाताऱ्या माणसाच्या सवयात महाराज, आपल्या घरातली सून आणि लेक दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी थकून आल्याच्या नंतर त्या लेकाला आणि सुनाला डोळा लागायचा टाईम आणि म्हाताऱ्याला फुल झोपीतून उठायचा टाईम एकच होतो. कधी म्हातारं नामस्मरण करणार नाही, कधी भजनाला जाणार नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. यांना डोळा लागायचा टाईम, म्हातारं दारात जातं आणि कडी वाजत आहे, हे 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 झोपले का झोपले, तुम्हाला काय करायचंय, ते झोपूत नाही तर कबड्डी खेळूत. हा, म्हणून म्हातारपण माणसाचं दुःखात जातंय. मग काय करावं? परमार्थातली आणि प्रपंचातलं तुम्हाला फरक सांगतो. प्रपंचामध्ये जसं तुमचं वय वाढत जाईल गाड्या, जसं वय वाढत जाईल ना, तसं तुमचा प्रपंचातला खऱ्या अर्थानं तुमच्याविषयी असणारा आदर कमी होत जातोय. आणि परमार्थामध्ये जसं वय वाढत जाईल तसा आदर वाढत. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. जशी तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाची आवड लागत जाईल तसं खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये सुख वाढत चालतंय बरं का. महाराज, आम्हाला कोण आहे असं? मायबापाच्या नंतर संतच तुमचे मायबाप आहेत. ऐका, संतच तुमचे मायबाप आहेत. तुम्ही एखाद्या संताच्या चरणावर जाऊन नतमस्तक होता हो, बरे तुम्हाला काहीतरी 2 अभंग पाठ नसतील चालत, तुम्हाला स्वरात भजन म्हणता येत नसेल चालत. आणि मायबापाच्या जवळ गेल्याच्या नंतर, अरे ऐका, एखादं लेकरू आईच्या जवळ गेलं, ज्ञानोबाराय सांगतात, ते भाकरीला काकर जरी म्हटलं तरी त्या मायबापाला आनंद वाटतो. तसंच संताच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तुमची कशीही भक्ती असू द्या, कितीही बोळी भक्ती असू द्या हो, संताला त्याचा आनंद वाटतो. का स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तै अधिकची तयाचा संतोष. अति ज्ञानोबारायांना म्हणावं, जसा मायबापाचा स्वभाव असतो, लेकरू भाकरीला काकर जरी म्हटलं तरी त्याचा आनंद वाटतो, तसंच संताचं असतं. भक्त जवळ आला, त्याला किती का साधना केलेली आहे त्यानं, त्याच्या किती अभंग पाठ आहेत, हे त्याच्याशी घेणं देणं नाही. फक्त तुम्ही संताला, देवाला शरण जाणं महत्वाचं आहे. शरण गेल्याच्या नंतर भलतिया भावे, शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी, जन्मव्याधी. तुम्हाला जर लईच दुःख झालं ना गड्या, तुम्ही जा ज्ञानोबारायांच्या ठिकाणी जा, समाधीसमोर उभे राहा आणि समाधीसमोर उभे राहून डोळ्यामध्ये अश्रू आणा. माऊली, मायबाप गेले गड्या, या जगामध्ये कुणी नाही, माझे ज्ञानोबाराय तुम्हाला कुशीत धरतील. आमचा अनुभव सांगतो आम्ही. मी आळंदीला गेलो ना, तेव्हा माझ्या वडिलांना मला बूट फेकून मारला होता. बाबांना कळलं असेल नसेल, मी 17 ते 18 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी मला नियम घालून दिलता. बाबा रोज उठायचं आणि हनुमंतरायाला पाणी घालायचं. वडील एक दिवस दारे धरायला गेले. बघा बरं का, मायबापाचं मारणं आणि संताचं रागवणं हे मानव जातीच्या हिताचंच असतं. मी झोपलेलोच 8 वाजेपर्यंत. वडील आले आणि मला बुटानं मारलं. नारदाच्या गादीवर, तुम्हाला खोटं सांगणार नाही, शनिवार आणि आज हनुमंतरायाला पाणी घातलं नाही. मला राग सहन झाला नाही बाबा. वडिलांनी बुटानं मारलं. गावातून निघलो, आळंदीला गेलो. 18 वर्षापूर्वी, 18 वर्ष झालं मला आळंदीत जाऊन मारा. तिथं गेल्याच्या नंतर तेव्हा फोन नव्हते. माझ्या आईनं सगळं गाव डोक्यावर घेतलं, माझं लेकरू परत आणून द्या. 3ऱ्या दिवशी वडिलाला मी माझ्या तिथल्या कॉईन बॉक्सवरून फोन केला. मी आळंदीला आलो. म्हटलं भाऊ म्हणायचं वडिलाला. आणि बाबा, जसं नाथा भाऊ गेली 1 वर्ष झालं ना, हा ढाकणे परिवार दुःखात आहे, तसंच 10 महिने झालं माझे वडील सुद्धा गेले. वडिलांचा परमार्थ बाबा इतका मोठा होता की मी कीर्तनावरून कधी घरी गेलो तरी त्यांचा रामकृष्ण हरीचा जप चालूच असायचा. मी 2:30 वाजता 3 वाजता घरी गेलो तो आमच्या वडिलांचा काकडा चालूच असायचा. मी म्हणायचो, भाऊ 3च वाजले तर तुम्ही काकडा चालू केलाय? हां, आमचे वडील म्हणायचे, महाराज तुम्ही आत्ताचे महाराज लोक असेच आहेत, देवाच्या नावाला कुठं वेळ आणि काळ लागत असतो का? मला जाग झाली,
देवाची इच्छा असेल काकडा सुरू व्हावा म्हणूनच देवानं जागं केलं, म्हणून काकडा सुरू केला. हा असा परमार्थ वडिलांचा होता. आणि ऐका, 9 महिने झालं ते गेलेले. वडिलांनं बूट मारला मला, त्यांच्या बुटाच्या आशीर्वादानं आज मी कीर्तनकार झालो. त्यांच्या हाताच्या आशीर्वादानं किती मोठा होईल. आणि भाऊसाहेब महाराज या ठिकाणी उभे आहेत. तरुणपणात थोड्या छोट्या मोठ्या चुका होत असतात. त्यांच्याकडून एक चूक झाली होती, त्यांनीच मला सांगितली. वडिलांनी त्यांना चापकानं मारलं आणि त्यांना सांगितलं, पुन्हा महाराज माझी शपथ आहे तुम्हाला, पुन्हा ही जर चूक आयुष्यामध्ये केली तर पुन्हा तुम्ही मला बाप म्हणून म्हणायचं नाही. त्याच्यानंतर जो परमार्थ चालू केला, अजून सुपारीचं व्यसन सुद्धा त्यांच्या आयुष्यात त्यांना नाही. चापकाच्या आशीर्वादानं भाऊ गायक होतोय आणि बुटाच्या आशीर्वादानं जर मी कीर्तनकार होतोय, याच्यापेक्षा मोठी कृपा मायबापाची काय असावी. म्हणून ऐका, संताचं रागवणं आणि आई वडिलांचं रागवणं हे मानव जातीच्या हिताचं असतं. विठाला विठाला मग माणसानं भजन केलं पाहिजे, हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे. ज्ञानोबारायांकडे जर गेलात तुम्ही, माऊलीला म्हणा, माऊली या जगामध्ये आम्ही कोणी नाहीत, पण माऊलीला ती हाक मारण्याची वृत्ती तुमची झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे ऐका, डोळ्यात अश्रू आले पाहिजे. माऊलीला पाहून म्हटले पाहिजे, भेटी लागी जीवा. ज्ञानोबाराय लागली से आस, पाहे रात्र दिवस, वाट तुझी भेटी लागी जीवा. लागली से आस, देवाच्या भेटीची आस लागली पाहिजे. काही काही म्हातारे असे आहेत बाबा, देवाचं नावच घेत नाहीत, नाही घेत. एक म्हातारं मरायला लागलं महाराज, देवाचं नावच घेत नव्हतं. घरातले माणसं गेले एका साधू बाबाकडे, साधूला घरी घेऊन आले. किती डांबरट म्हातारा असावा. साधूला म्हटले, अहो हा आज उद्या मरल, याच्या मुखातून एकदा तरी देवाचं नाव काढावं तुम्ही. दिवसभर साधू म्हटले त्या म्हाताऱ्याला, म्हणा हरी म्हणा. म्हातारं म्हटलं, आत्ता पोत म्हटलो नाही ना, आता जाता जाता कशाला म्हणू. इतकं डांबरट म्हातारं. अख्खा दिवस गेला पण म्हातारं काय हरी म्हणा ना. शेवटी साधू म्हटले, तुम्ही जोपर्यंत हरी म्हणत नाहीत तोपर्यंत मी घरून जात नाहीच म्हणले तुमच्या. त्या म्हाताऱ्याला वाटलं हा त्रास कधीपर्यंत घ्यायचा डोक्याला. ते म्हातारा म्हटलं, मी एकदा म्हणन, पण पुन्हा मग तुम्ही इथं थांबायचं, पुन्हा म्हणणार नाही. पुन्हा म्हातारं बदललं, मी नसतो म्हणत म्हटला. मग साधूला वाटलं याला वकिलासारखं उलट विचारतो, तू काय नसतो म्हणत, म्हणजे चुकीने तरी याच्या मुखातून हरी नसतो म्हणत हरी हा शब्द निघून जाईल ना. साधू म्हटले, बाबा तुम्ही काय नसता म्हणत. ते म्हातारं इतकं डांबरट होतं, ते म्हटलं तुम्ही आत्ता म्हणले ना मी तसलं नसतो म्हणत, पण ते नाहीच म्हणलं हरी. साधू म्हणले, आता मी जातच नाही म्हणले तुम्ही हरी म्हटल्याशिवाय. म्हातारं म्हटलं, एकदा म्हणन म्हणले पण पुन्हा नाही म्हणणार. हां चला म्हणा म्हणले. म्हातारं म्हटलं हरी, एकदा म्हटलं. साधू गेले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हातारं मेलं तर गेलं बाय ते यम लोकांमध्ये गेलं. मग यमदेवानं चित्रगुप्ताला बोलावलं. हिताच्या ठिकाणी का जागा असावं, भजन का करावं, चित्रगुप्ताला बोलावं. चित्रगुप्ताला का बोलावलं, तुम्ही प्रत्येक केलेलं कर्म हे चित्रगुप्ताच्या डायरीत लिहिलेलं असतं. चित्रगुप्ताच्या डायरीत कसं काय लिहिलेलं असतं, आम्ही केलेलं कर्म आणि चित्रगुप्ताच्या डायरीत कसं काय. ऐका, महादेव भाऊंनी मला कोणत्या दिवशी तारीख दिली याचं रेकॉर्ड जर माझ्या मोबाईलमध्ये असेल, कोणत्या वेळी कॉल केला याचं रेकॉर्डसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये असेल, किती मिनटं आणि किती सेकंद बोलले याचं रेकॉर्डसुद्धा जर माझ्या मोबाईलमध्ये असेल, आणि काय काय बोलले याचं रेकॉर्ड सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये असेल, तर ज्या देवानं हा देह दिलाय या देहाचं केलेलं कर्म त्या देवाच्या डायरीत कसं नसेल. येतंय का लक्षात. हा म्हातारा वरती गेला, चित्रगुप्ताला बोलावलं. यमदेव म्हटले चला वाचा, यांनी काय दिवा लावलाय खाली जाऊन. चित्रगुप्तानं डायरी लिहिली. चित्रगुप्तानं पहिलीच वळ लिहिलेली होती, याच्या गळ्यात माळ नाही म्हणले. माळ तवार यमाच्या दूताने पोकळ बांबू काढून ठेवले, बिगर माळीचा इथं कसा आला.
दुसरी वळ लिहिलेली होती, याच्या गळ्यात माळ तर नाही, पण ज्याच्या गळ्यात माळ होती त्याला हा कधीच नीट बोलला नाही. तिसरी वळ लिहिलेली होती, यानं चुकून आळंदी पंढरीची वारी केली नाही. चौथी वळ लिहिलेली होती, यानं चुकून सुद्धा कधी नामस्मरण केलं नाही. पाचवी वळ लिहिलेली होती, यानं चुकून कधी गावातला भजन आणि काकडा सुखाचा होऊन दिला नाही. याला काकड्याचा आणि भाजनाचा त्रास व्हायचा, यांनी मंदिरावर येऊन भोंग्याचे वायर तोडले म्हणले. हे सगळं लिहिलेलं. आणि खाली लिहिलेलं होतं, ओ यमदेवा ऐका म्हटले, याने गावातले एका सप्त्याचे 3 सप्ते केले म्हटले. एका सप्त्याचे वर्गंत कधी दिलीच नाही म्हटले, पण सप्ताह झाल्या हिशोबाला बसायचा म्हटले. आणि अलीकडं तेच झालंय प्रत्येक गावामध्ये. ज्याला संप्रदायाची परंपरा माहीत नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला आळंदी पंढरीची वारी माहीत नाही, ते सप्त्याचे कारभारी झाले महाराज. त्यांनी व्हायला काय लागलं, जे साधना करणारे कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार बाजूला बसले, वारकरी तत्वज्ञान बाजूला राहिलं. आणि ज्यांची योग्यता नाही ते कीर्तनकार नारदाच्या गादीवर आले. ते कीर्तनकार आहे नरकात आणि ऐकणारे सुद्धा नरकातच. म्हणून ज्याची योग्यता आहे त्यांनी कारभार केला म्हणजे त्याचा आनंद देवाला सुद्धा वाटतो, आहे का नाही? म्हणून ऐका, ते म्हणले यानं सप्ताह सुद्धा आनंदानं होऊन दिला नाही. यमदेवाला राग आला, बाबा याला शिक्षा द्यायची म्हटले. शिक्षा द्यायची तयारी झाली, नरकाला पाठवायचा. पण तेवढ्याच चित्रगुप्त म्हणले थांबा 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 म्हणले. काय झालं म्हणले, हा काल हरी म्हणला म्हणले एकदा. ते सुद्धा लिहिलेलं होतं ना, एकदा हरी म्हणला. बरं म्हातारं इतकं डांबरट, त्यांनी कोणतीच ग्रामपंचायत सुखाने होऊन दिली नाही गावातली, बरं का. मग असं म्हटल्याच्या नंतर तो म्हातारा म्हटला, बाबा थांबा, मला शिक्षा देण्या अगोदर मी काल येताना तसलं मानलेलो आहे म्हणला, त्या तसल्या याची किंमत सांगा. म्हणजे वर गेल्यावर सुद्धा हरी मानला नाही. काय म्हणला बोला, कसलं? तुम्ही तरी हरी माना ना, हे पण तसलंच म्हणते तर, आहे का नाही? तुम्ही तसलं नाही, हरी माना. त्यो म्हणला तुम्ही शिक्षा देताय ना, ह्या तसल्या नावाची किंमत सांगा, तेव्हा तुमचा शिक्षा देण्याचा मला अधिकार आहे. ऐका, यमदेव म्हणले चित्रगुप्ताकडे पाहिलं, म्हणले तुम्हाला माहिती आहे का या नामाची ताकद किती आहे? चित्रगुप्त म्हणले मला माहीत नाही. यमदेव म्हटले मला पण माहीत नाही. ह्यो म्हणला जोपर्यंत या नामाची ताकद मला सांगत नाहीत, किंमत मला सांगत नाहीत, तोपर्यंत मला शिक्षा देण्याचा तुमचा अधिकार नाही. नाही तर तुमचे पद घातले म्हणून समजा. ह्या दोघाचा बीपी वाढला, चित्रगुप्ताचा आणि यमाचा. किती डांबरट असन म्हातारं. मग ऐका, हे दोघं म्हटले आपण नारदाकडे जाऊ. नारद अनेक युगापासून भजन करतायत, त्यांना किंमत सांगता येईल. ह्यो म्हणला मी पायी पायी येणार नाही, पालखी करा, मला पालखीत घेऊन जा. चित्रगुप्त आणि यमदेव पुढून असे ते पालखीला 2 बांबू बांधले, मागं यमदेवाचे 2 दूत आणि ह्यो पिस्तुल्यामध्ये बसलेला पालखीत गेले नारदाकडं. नारदाला वाटलं लय मोठा साधू आला काय नु. हे म्हणले साधू बिधू नाही म्हणले, ह्यो पोकळ बांबूने हाणायच्या लायकीचा आहे म्हणले. हे म्हणले झालं काय, तुम्ही त्यालाच विचारा. मग नारदानं विचारलं, बोला महात्म्य साधू काय म्हणता? हे म्हणले काय नाही म्हणले, मी काल तसलं म्हणलेलो आहे, त्या तसल्या याची मला किंमत सांगा म्हणले. नारद म्हणले तसलं म्हणजे कसलं? मग चित्रगुप्त म्हणले तो एकदा हरी म्हटलाय म्हणले. नारद म्हटले अनेक युगापासून मी भजन करतोय, मला सुद्धा त्याची किंमत कळाली नाही. हा म्हणला तुम्हाला सुद्धा किंमत कळाली नाही, द्या मागं खांदा. एक दूध बाजूला काढला आणि मागं नारदाला खांदा द्यायला लावला. गेले भगवान श्री शिवशंकराकडे, महादेवाकडे, कैलास पर्वतावरती. का? ते तिथं भजन करतायत. ऐका बरं का, महादेवाला म्हटले ओ अनेक युगापासून तुम्ही भजन करताय. अनेक युगापासून म्हणण्यापेक्षा भजनाची सुरुवातच तुम्ही केली. हा सांगा, त्या एका नामाची किंमत यांना सांगा. हे म्हणले एका नामाची? कोणत्या नामाची? हे एकदा हरी म्हटलेत गाड्या, त्या हरी नामाची किंमत सांगा. महादेव म्हटले मला सुद्धा त्याची किंमत माहीत नाही. ह्यो म्हणला किंमत माहीत नसेल तर द्या माग खांदा, मला त्याची किंमत सांगा, नाही तर सगळ्याचे पद घातले म्हणून समजा. माग महादेवानी नारदानी खांदा दिला, पुढं चित्रगुप्तानी यमदेवानी खांदा दिला, मध्ये ह्यो डांबरट म्हातारा बसलेला. कुठं गेले? महाविष्णूकडे. जाऊ दे म्हटले, ज्याचं नाव आहे त्यालाच विचारू. महाविष्णूच्या दरबारात गेल्याच्या नंतर, तिथं गेल्याच्या नंतर महाविष्णूनी सगळ्या बायका बोलून घेतल्या. काय मोठा महात्मा आणला म्हणले यांनी पालखीत बसून. हा एवढ्या देवानी जर पालखीत बसून माणूस आणलाय, त्याचा साधा अधिकार असेल का? सगळ्या बायका
डोक्यावर भांडं घेऊन आल्या, त्याला ववाळायला घेऊन आल्या. तेवढ्यात महादेव म्हणले या भांड्यातलं पाणी ओतून द्या, याच्या डोक्यात भांडं घाला म्हणले. हां, याच्या गळ्यात साप टाका वाटतोय का, आम्हाला खांदा द्यायला लावलाय नाही. महाविष्णू म्हणले काय प्रश्न आहे. मग म्हटले याला एका हरिनामाची किंमत सांगा. महाविष्णू म्हटले मलाच त्या नामाची किंमत माहिती नाही. ऐका, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. एकदा हरी म्हटल्याच्या नंतर देवाला सुद्धा खांदा देण्याची ताकद याच्यामध्ये निर्माण होत असेल तर उभा आयुष्य परमार्थ केल्याच्या नंतर माणसाची काय अवस्था होत असेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून ऐका, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्याच्यासाठी भगवंताचं स्मरण करायचं असतं. आणि पुन्हा एकदा जाता जाता सांगायचं, 10 मिनिटात सेवा संपतोय. ऐका, मायबापातला देव तुम्हाला देवळातल्या देवापेक्षा अगोदर दिसला पाहिजे. गड्या का दिसला पाहिजे? मायबापाच्या जीवनातली ताकद सांगतो 5 मिनिटात. ऐका, देवाची सेवा करून मायबाप बाबा नाही मिळवता आले कुणाला, पण मायबापाची सेवा करून देव नक्कीच मिळवता आलाय. माझ्या पुंडलिकानं मायबापाची सेवा करावी आणि मायबापाची सेवा पाहून या विश्वाच्या मायबापानं यावं पांडुरंगानं, ए पुंडलिका मी आलोय तुला भेटायला, घे तुझा उद्धार करून. पुंडलिकानं मायबापाची सेवा बंद केली नाही. जवळ असलेली ईट घेतली, मागं भिरकवली. ए देवा, जोपर्यंत माझ्या हातून माझी सेवा पूर्ण होत नाही ना मायबापाची, तोपर्यंत त्या विटेवर उभा राहा. 28 युग झाली, अजून सुद्धा देव त्या विटेवर उभा आहे. ही ताकद मायबापाच्या सेवेत येतंय लक्षात. म्हणून ऐका, आई आणि वडील जोपर्यंत तुमच्या सानिध्यात आहेत ना, तोपर्यंत त्या आई वडिलाची किंमत करायला शिका. का, म्हातारे मायबाप झाल्याच्या नंतर तुमचे डोळे भरून येतील सगळ्यांचे बरं का. एकच अपेक्षा करतात मुलाकडून की मुलाच्या वागण्यानं आईच्या आणि बापाच्या डोळ्यात कधी अश्रू आले पाहिजे नाही. ज्याच्या आयुष्यातली आई गेली त्याला आईचं महत्त्व विचारा, आणि ज्याच्या आयुष्यातला बाप गेला त्याला बापाचं महत्त्व विचारा बरं का. असं नाही सांगता येणार तुम्हाला. नाथा भाऊ गेले, 1 वर्ष झालं त्या बापाचा हात डोक्यावरून फिरला नाही. त्या मायबापाला बापाच्या हात फिरवण्यातला आशीर्वादातली ताकद विचारा त्या लेकरांना. अरे 1 वर्ष झालं, बाप बाहेरून आल्या आल्या कुठंतरी लेकरांना कुशीला धरायचे. लेकरं बापाच्या कुशीत बिलगायचे आणि बापाच्या डोक्यावरून हात फिरवल्याच्या नंतर त्या बापाचा थकवा नाहीसा व्हायचा, लेकरांचं दुःख नाहीसं व्हायचं. ही ताकद त्या बापाच्या आशीर्वादात होती बरं का. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत ना, तोपर्यंत मायबापाचा आशीर्वाद कमावायला शिका. एकदा मायबाप गेले की गए हुए कभी आते नहीं, बस उनकी याद आती है. मी सांगत असतो, म्हातारी माय झाली असेल, म्हातारा बाप झाला असेल, जाता जाता एक करायचं, तुम्हाला स्वर्गातलं सुख जर भोगायचं असेल ना, स्वर्गातलं सुख, म्हातारी माय आहे ना, त्या माईला जाऊन कडकडून मिठी मारा. गड्या कडकडून मिठी मारा आणि त्या आईला सांगा, हे आई सांगू, आजपर्यंत माझ्या वागण्यानं तुझ्या डोळ्यात अश्रू आले नाही, मला माफ कर बरं का आई. पण यानंतर मी माझ्या वागण्यामुळे तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देणार नाही. कितीही मोठं पाप आणि दुःख असू द्या, त्याच दिवशी तुमच्या जीवनातलं ते दुःख आणि पाप मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हातारा बाप असेल ना, त्या बापाची जर तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल ना, दिवाळी आल्याच्या नंतर तुमच्या अंगातले नवे कपडे पहा, त्या बापाच्या जीवनातले फाटके कपडे पहा. लेकीचं लग्न आलं की तो बाप त्या लेकीला सांगतो, बाबा ताई तुला कोणत्या कंपनीचा TV घेऊ, ताई तुला कोणत्या कंपनीचा फ्रीज घेऊ, ताई तुला कोणत्या कंपनीचा कूलर घेऊ. ती लेक म्हणते बरं का, बाबा मला एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला द्या, पण तुम्ही माझ्या लग्नाला खर्च करून कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा विचार करू नका, मी कष्टानं करून खाईल. हे मुलीचं हृदय असतं.